मन मंदिरा गजर भक्तीचा भानुदास नगर अधिकृत सर्व परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळींच्या सहकार्याने कार्यकर्त्यांच्या अध्यक्ष सचिव आमचे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय एकनाथ महाराज वाघ अधिकृत सर्व साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक भक्त मंडळींच्या सहकार्याने घडून आलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ स्वानंद सुग्निवासी सद्गुरु जोग महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाच्या प्रित्यर्थ व आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या रौप्य महोत्सवाच्या प्रित्यर्थ घडून आलेला हा कार्यक्रम त्या संबंधाने सर्व भाविक भक्त मंडळींच्या वतीने आदरणीय वंदनीय श्री हरिभक्तीपरायण नवनाथ महाराजांनी मला दिलेले निमंत्रण आणि त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, आता कोणाचं तरी नाव घेतलं तर कोणाचं तरी राहण्याची शक्यता आहे, म्हणून उपस्थित सर्व महाराज मंडळी, वारकरी मंडळी, श्रोते मंडळी सर्वांना मनोभावी वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की आज प्रत्येकाची तळमळ ही सुखप्राप्तीसाठी, मात्र सध्या सुख कोणालाच मिळायला तयार नाही. त्याचं कारणच आहे की मार्केटच दुःखाचं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, किंवा सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हवभरी होऊ नका, किंवा मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकजेल कवनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतुरणी इंगळाच्या, किंवा ढेकणाच्या बाजी सुखाची कल्पना. ढेकणाच्या बाजावर कुठं सुखांची कल्पना करता येते का नगरे महाराज? ढेकणाच्या बाजावर, आणि किती मोठा मल्ल असू द्या, ते कोल्हापूरला जाऊन झालेला, किती मोठा मल्ल असू द्या, एका लंगोट्यावर त्यानं 10 ते 15 जणांना आसमान दाखवलेलं असू द्या, पण त्याच्या बाजावर एक ढेकणाचं पिल्लू सोडा, पिल्लू ते 2 मिनिटात त्याला आसमान दाखवतं. का? हा मल्ल आहे, पण हिंदीमध्ये ढेकणाला खटमल्ल म्हटलंय. खटिया में बैठता है ना, इसलिए खटमल्ल. ते आमच्या लहानपणी पंढरपुरात एक पीठ मागायला यायचं जाधव महाराज, आणि ते ढेकणाचं गाणं म्हणायचं. ढेकणाचं खटमल्ल भैया छोड़ मेरी खटिया, बज गए पाहुणे दो, अब मुझे सोने दो. आपलं कामापुरतं तो मल्ल आहे, पण हिंदीमध्ये ढेकणाला खटमल्ल म्हटलंय. एका घरात ढेकणं जास्त झाले, ढेकणं चौरे महाराज घरात ढेकणं जास्त झाले, आणि घरातली सगळी मंडळी बाहेर झोपायची अंगणामध्ये. घरात ढेकणं झाल्यामुळं सगळे अंगणात झोपायचे तुळशी वृंदावनाजवळ. पण नेमकं 7-8 दिवसांनी त्या घरी एक पाहुणा आला. पाहुणा आल्याबरोबर घर मालकानं चांगला लोणकडी तुपातला शिरा खाऊ घातला पाहुण्याला, आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेला घर मालकानं ठरवलं काय की पाहुण्याचा शिरा वसूल करायचा. म्हणून घर मालकानं पाहुण्याला सांगितलं, पाहुणे काय तुम्ही आज झोपा, थोडा मॉनिटरचा दे बरं, तुम्ही आज झोपा. पाहुणे म्हटली तुम्ही? आम्ही बाहेर झोपतो. अहो पण मी एकटाच आत, तुम्ही सगळेच बाहेर. तुम्ही पाहुणे आहे ना, पाहुण्याला कसं बाहेर झोपवता? पाहुणा आत झोपवलं पाहिजे, रस्त्यावर. पुन्हा उद्या म्हणाल रस्त्यावर झोपवलं पाहुण्याने. असा गोड बोलून पाहुणा आत झोपवला क्वाटवर, ज्या घरावर ढेकणं 7-8 दिवसाचे उपवासी होते. ते 7-8 दिवस, आणि ते मरतही नाही लवकर महाराज. ते पांढरे शिपट होतात लह्यासारखे, पण मरत नाही. पण पाहुणा भेटला, घरातली सगळी मंडळी बाहेर आली, आणि घर मालकानं बाहेरून कडी लावली. आता 7-8 दिवसाची उपवासी ढेकणं पाहुणा भेटला जांभळासारखे झाले, चालता येईना ढेकणाला. ते रक्त शोषून घेतलेलं ढेकणं चालता येत नाही. आणि नेमकं पहाटे 5-5:30च्या सुमारास घर मालकानं बाहेरची कडी उघडली. पाहुणे बसलेलेच होते. पाहुणे ते म्हणले, काय मालक कस काय लागली झोप? पाहुणा म्हटला, जागच नाही आली. असं जर म्हणत असेल तर मूर्खत्व वचन देव पाहे, मूर्खत्व
ढेकणाच्या वाजे सुखाची कल्पना मूर्ख तो वचना ढेकणाच्या बाजी सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे. ढेकणाच्या बाजावर जशी सुखाची कल्पना करता येत नाही ना प्रदीप महाराज, तसं प्रपंचात सुख नाही, सुखाभास आहे. खरं सुख तरी इथं परमार्थामध्ये. मग लबडे महाराज, एवढे माणसं प्रपंचात रममान होतात, त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे की खऱ्या सुखाची चवच कळालेली नाही. खऱ्या सुखाची प्रपंचात सुख नाही, सुखाभास आहे. पहा तुम्ही प्रपंचातलं सुख. लग्न झाल्यानंतर 2 वर्षाचा काळ पाच जा. लग्न झाल्यावर 2 वर्ष, लग्न झाल्यानंतर पहिले 2 वर्ष पती बोलतो, पत्नी ऐकते. पहिले 2 वर्ष. तिथून पुढचे 2 वर्ष पत्नी बोलते आणि पती ऐकतो. तिथून पुढचे सगळेच वर्ष दोघं बडबड करतात, अख्खं गाव ऐकत राहतं. कारण ते सुख उतरत जाणार आहे ना. म्हणून तारुण्यामध्ये पती पत्नी एकमेकाकडे जेवढं प्रेमाने पाहतात ना अनिल भाऊ, तेवढं म्हातारपणात पाहत नाही. म्हातारपणात पहिली गोष्ट पाहतच नाही. पण जरी पाहिलं एकमेकाकडे तरी असे पाहतात दोघाचं जसं काही 3-7 जन्माचं वैर आहे. दोघाच्या मध्ये जर तिसरं उभारलं ना त्या म्हातारपणात तर जाग्यावर जळल. एवढे लाल डोळे करून पाहतात. का? ते सुख उतरत जाणार आहे. परमार्थातलं तसं नाही. 25 वर्ष झालं हा सप्ताह या ठिकाणी चालू आहे. वारकरी संप्रदायामध्ये 12 वर्ष पूर्ण झाले की एक तपपूर्ती सोहळा, 24 वर्ष पूर्ण झाले की त्याच्यामध्ये एक मिसळायचा, म्हणजे 25 रौप्य महोत्सव, आणि 4 तप पूर्ण झाले 12×4 48 की मग एक नाही पुन्हा 2 मिसळायचे, 50 होतात, म्हणजे सुवर्ण महोत्सव. 12×72 6 तप पूर्ण झाले की 2 नाही आता 3 मिसळायचे. 72 आणि 3 75 अमृत महोत्सव. 12×8 96 8 तप पूर्ण झाले की 96 वर्ष होतात. मग 3 नाही पुन्हा 4 मिसळायचे, मग शताब्दी. आज या कार्यक्रमामध्ये 2ही संगम आहे. रौप्य महोत्सवही आहे आणि आदरणीय अंधळे महाराज असतील, आम्ही असो, वाघ महाराज असो, इथली बहुतांशी महाराज मंडळी आम्ही ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलो ते ज्यांनी स्थापन केली त्यांनी स्थापन केली की 3 वर्षानं ते वैकुंठवासी झाले. म्हणून 3 वर्षापूर्वी संस्थेचा शताब्दी महोत्सव झाला आळंदीला. हे कीर्तन घेतच नव्हतं, पण आंधळे महाराज म्हटले तुम्ही तिथं शताब्दी करताना आम्ही काय करतोय मग. म्हणून त्यांनी आग्रह केला, आता हे केलं की आळंदीला जायचंय. तिथे आमच्याकडे जबाबदाऱ्या म्हणजे दुसऱ्या कोणच्या नाही. कमीत कमी आता 30 ते 40 हजार समाज आहे आणि त्याच्यात 10 ते 15 हजार महाराज मंडळीच आहे माझ्यासारखे. पण तिथं कीर्तन करायला नाही, आम्ही वाढायला आहे. कारण ज्या संस्थेत आम्ही शिकलो, ज्यांच्यामुळे तुमच्या समोर कंबर बांधून उभे आणि जगाच्या पाठीवरची एकमेव स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे की तिथं शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही. ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. अजूनही शिक्षकाला कोणत्या पगार नाही. अजूनही गुरुवर्य कोरेकर बाबांच्या रूम मध्ये जा. हे आम्ही पाठीमाग महिना 1.5 महिना मग ते बसलं की उठायला त्रास होतो म्हणून क्वाट ठेवला. ते आग्रह करून, नाही तर वळकटी त्याच्यावर घोंगडी आणि जेवायचं तेवढं ताट. केवढा जीवनामध्ये त्याग आहे. हे परमार्थातलं सुख वाढत जाणार आहे. सुख घडो घडी वाढू उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. अंगी प्रेमाचे भरते मेघे उतार चढते, मेघे उतार चढते, मेघे उतार
प्रेम आहे, हे सुख आहे ना, अंगी प्रेमाचे भरते, ते भरत जात, उतरत नाही. नेगे उतारत, ते उतरत नाही, वाढत जात. सुख घडो घडी वाढू लागे. प्रपंचातलं सुख कमी होणार आहे, परमार्थातलं वाढत जाणार आहे. प्रपंचात वय झालं ना, वय झालं की प्रपंचात किंमत कमी होते, आणि जेवढं वय वाढेल तेवढं परमार्थात ते सर्वांचं प्रेम वाढत जातं, किंमत वाढत जाते, प्रपंचात कमी होत जाते. म्हणून मग हे सर्व सुख संतांच्या चरणाजवळ आहे, सर्व सुख. आणि जिथं जिथं सुख शब्द आला तिथे तिथं सर्व शब्द आलाय. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, किंवा तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुख आहे भिवरेच्या तिरी, आमुची पंढरी कामधेनु. प्रपंचातलं कमी होत जातं. म्हणून ते किती पिक्चरचं गाणं गाजलेलं असू द्या महाराज, किती गाजलेलं, झिंग 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 झिंग, ते किती गाजू द्या, एक ना एक दिवस घरातली ती आजीबाई रागावते नातवावर, बाळ्या का ग आजी, उठलं सुटलं झिंग 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 करत राहतो, दुसरं म्हणणं करा. त्या गाण्यातलं प्रेम कमी होतं. पण आजपर्यंत कुणी या भजनी मंडळावर रागावलं का? अ वारकरी बाबा, उठलं सुटलं सुंदर ते ध्यान रूप पाहता, दुसरं म्हणा ना, रागावलं कुणी? आजपर्यंत याच्यातला गोडवा कमी झाला नाही, होत नाही, होणार नाही, नाही होणार, कारण ते अभंग आहे ना. म्हणून जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अभंग नाही, नाही, जोपर्यंत अभंग गायले जातात तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहे. हे या अभंगातली ताकद आहे. कारण सर्व सुख संतांच्या चरणाजवळ आहे. सुख एक हेची ठाई बहु पायी संताच्या, किंवा सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखील चरणांबुजे. तुकाराम महाराज हे सर्व सुख संतांच्या चरणाजवळ आलं म्हणता, संतांच्या चरणाजवळ आलं म्हणता. मग संतांनी याच्यासाठी केलं काय? तुकाराम महाराज म्हणतात, बाबा त्याच्यासाठी संतांनी व्यवहार सुखाचा केला, म्हणून लाभही सुखाचा झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, लाभही सुखाचा झाला. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. काहींचा व्यवहार सुखाचा आहे पण लाभ दुःखाचा आहे. काहींचा व्यवहार दुःखाचा आहे तर लाभ सुखाचा आहे. काहीचा व्यवहारही दुःखाचा आणि लाभही दुःखाचा. काहीचा व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा. एकाचा विचार करू आपण. योग्याचा व्यवहार दुःखाचा आहे. योग्याचा
पायपा लोहाचे चणे, जई बोचरिया पडते खाणे, तई पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून योगाच्या वाटा, जे रिगाले गा सुबटा, तया दुःखाचाची शेल वाटा भागाला. योग्याच्या वाट्याला दुःखच आहे, पण मग ते 8 अंग साधायचे, मग ते सगळे एक अंग साधायला 4-4 वर्ष लागतात. मग ते 8 अंग साधायचे आणि नंतर ते सुख भेटणार. योग्याचा व्यवहार दुःखाचा आहे, पण लाभ मात्र सुखाचा आहे. काही काहीचा व्यवहार सुखाचा असतो, पण लाभ दुःखाचा असतो. ते बचनागाची कांडी खाताना गोड लागती म्हणतात, खाऊ नका कोणी, कारण खाल्ली तर प्राण जातो. साधुनी बचनाग खाती तोळा तोळा, खाता येते पण अभ्यास आहे. ते बचनागाची कांडी खाताना गोड लागते, खाताना गोड लागते, पण प्राण जातो, लाभ मात्र दुःखाचा आहे. काही काहीचा तर व्यवहारही दुःखाचा आणि लाभही दुःखाचा. 5 वर्षांनी मित्र आला मुंबईवरून, 5 वर्षांनी औरंगाबादला, 5 वर्षांनी मित्र मुंबईवरून आला आणि त्याचं कोळशाचं दुकान होतं मित्राचं. आता कोळशाचं दुकान म्हटल्यावर माहिती आहे तुम्हाला, ते दुकान काळं, त्याचे कपडे काळे, त्याचे हात काळे, त्याच्या हातात गेलेल्या नोटा काळ्या, सगळं काळच. पण 5 वर्षांनी मित्र मुंबईवरून आला आणि कोळशाच्या दुकानदार मित्राला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, कोळशाचा दुकानदार मित्र उतरला खाली. मुंबईवरून आलेल्या मित्राकडे धावलं, कडकडून मिठी मारली आणि त्याच्या गालावरून हात फिरवला. का महादेव कधी आला रे? अरे तुझं प्रेम उचम म्हणून आलं, पण महादेव अख्खा काळा झाला ना. तेच महादेव पुढच्या चौकात आला, विष्णुनगरच्या पुढच्या चौकात आलं तर तिथं एक अत्तरचं दुकान होतं, अत्तरचं. आणि याचं लग्न इथंच झालं होतं. उदारीवर अत्तर घेतलं होतं त्या दुकानातून, पैसे नव्हते दिले. अत्तरच्या दुकानदाराच्या लक्षात आलं, 4 वर्षापूर्वी लग्न झालं, उदारीवर अत्तर नेलं, अजून पैसे दिले नाही. अत्तरचा दुकानदार उतरला खाली, भाई मागं सरली, एक थोबाडीत दिली, एवढी जोरात दिली, थोबाडीत दिली. आता माझा सिद्धांत आहे का, तसं प्रपंच हे कोळशाचं दुकान आहे आणि परमार्थ हे अत्तरचं दुकान आहे. प्रपंचामध्ये तुमच्या तोंडावरून किती प्रेमानं हात फिरवू द्या, तुमचं तोंड काळच, पण आमच्या साधू संत महात्म्यांनी रागाच्या भरात तुमच्या थोबाडीत देऊ द्या, जीवनभर कीर्तीचा सुगंध येणार आहे. का ए मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, हो दे या जगा. म्हणून सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. सुखलाभ झाला म्हणजे नेमकं झालं काय महाराज? आनंद कोंदला मागे पुढे, कोंदला. आज मंडप बघा कसा कोंदला येते, याला म्हणतात आनंद कोंदला मागे पुढे. मी लवकरच आलो होतो, काथरवणी दादांच्या इथं होतो वर माडीवर, दिंडी सोहळा चालला होता. मला वाटलं अध्यक्ष नाचत नसतील, नुसतं नियोजन करत असतील, पण काय फुगडी रंगली अध्यक्षांची. आंधळे महाराज आणि पुन्हा आमचे वाघ महाराज, या वयामध्ये सुद्धा ही मंडळी का आनंद कोंदला मागे पुढे, मागे आनंद पुढे आनंद कोंदला. ते नाही का आपण ज्ञानोबारांच्या सोहळ्यात येणारे याच्यातली बहुतांशी मंडळी, नगर विष्णुनगर मधले बहुतांश आमच्या 87 नंबर मध्ये असतात ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये. आळंदी ते पंढरपूर आपण गेलो की मग दशमी, मग एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, पौर्णिमेचा आदला दिवस गोपाळपूरच्या काल्याचा, मग एक सगळ्या पंढरपुरात फिरतात. कशाला? प्रदक्षिणाला नाही. मग ते सोलापुरी चादरा, सतरंज्या, बैलाच्या चुली, घोंगड्या, बांगड्या, नातवाचा खुळखुळा सगळं जमा करतात. मग जिथं दिंडे उतरले असेल तिथं येतात. मग ती पिटी उघडतात, जुने कपडे खाली, त्याच्यावर सोलापुरी चादरा, त्याच्यावर सतरंज्या, त्याच्यावर बैलाच्या झुली, त्याच्यावर घोंगड्या, एका बाजूला बांगड्या, नातवाचा खुळखुळा, सगळे पिटीत भरलं की पिटीचं टोपण लावतात. ते लागत नाही ना जास्त भरल्यामुळं. मग ते शेजारच्याला म्हणतं, रावसाहेब करकाशी ना, टोपण नाही लागत. हे म्हणलं अजून भर ना, म्हणजे लागल. एवढं भरतात का रे कुठं?
हे म्हणलं एवढं न्यावं तर लागल ना, आता ना हे सुनबाईला बांगड्या न्यायला पाहिजे, नातवाला खुळखुळा ह्या घोंगड्या. ते म्हटलं आता एक काम कर, काय एवढं घरी तर नेलं पाहिजे, टोपण तर लागत नाही. तू एक काम कर, तू त्याच्यावर उभार. हे वर पेटीच्या टोपणावर असं उभं राहतं आणि एक खालून बटन दाबतं. याला म्हणतात कोंदून कोंदून भरणे. आनंद कोंदला मागे पुढे. गेले 24 वर्ष झालं, 25वे आनंद कोंदला मागे आणि पुढे तुम्ही आम्ही आहे तोपर्यंत इथं आनंद कोंदणारच आहे. आनंद कोंदला मागे पुढे. तुकाराम महाराज सुखाचा व्यवहार केल्यामुळे लाभही सुखाचा झाला आणि त्याच्यामुळे आनंद कोंदला मागे पुढे म्हणता. मग नेमकं त्याचं कारण तरी काय झालं? संताची संगत पंगतीने वाचवे गाणे, संगती पंगती देवाचवे भागे, पंगती देवाचवे भागे, पंगती देवाचवे भागे, संगती देवाचवे भागे, संगती देवाचवे भागे, संगती पंगती देवाचवे भागे, पंगती देवाचवे भागे. नित्यामध्ये त्याची पाचा संगती पंगती देवाचवे भागे, संगती पंगती देवाचवे त्याचं नेमकं कारण तरी काय झालं प्रदीप महाराज? संगती पंगती देवासवे घडे. काहीला संगत चांगली असते पण पंगत चांगली नसते. पंगत काहीला पंगत चांगली असते तर संगत चांगली नसते. काहीला पंगतही चांगली नाही संगतही चांगली नाही. काहीची पंगतही चांगली आणि संगतही चांगली. एका एकाचा विचार करू आपण. काहींना पंगत चांगली असते. बरं पंक्तीचा आनंद तरी केव्हा आहे? पंक्तीचा स्वयंपाक सुगरणीन मावशीनं केलेला असावा. स्वयंपाक वाढणार उदार अंतकरणाचा असावा आणि खाणार चवी चवीनं खाणार असावं, पोट भरणार नसावं. नाही तर एवढं माता माऊली 8 तासानं करतात सकाळपासून स्वयंपाक, हे सगळं एकत्रच करून खात, त्याला चवच कळत नाही. काही ठिकाणी स्वयंपाक चांगला असतो, खाणारही चांगलं असतं, पण वाढणारं चिकट असतं. चिकट चिकट आहे का? कारण कीर्तनकाराच्या जे ओठात आहे ते पकवा ज्यांच्या बोटात आहे. तुम्हाला कळायचं नाही पण ऐकून तर ठेवा ना. गिन दागी नदा दागिन दागी नता दा द्याता गी गिनता ग द्याता गी गिनता ग. आता मला एवढंच येते. चिकट चिकट ते वाढणारं चिकट असतं, कंजूस. हवं का वारकरी म्हणतो मिटन लिंबाची फोडच आहे ना, हवं का वाढ ना 36 पोरं खातून एक वारकरी. हे नुसतंच म्हणता हवं का ना हवं का. म्हणजे मी विनोदान नाही सांगत, आणि तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या दिंडीमध्ये या. एक वारकरी. ते आमच्या दिंडीमध्ये एक रंगनाथ बो नावाची वारकरी होते. रंगनाथ बो. पण भजनही तसंच आणि भोजनही तसंच. संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन झालं ना एकादशीचं, 12-12:30ला जागराचा विना घेतला की मध्ये सुट्टी नाही. मग काकडा झाल्यावर 6-6:30ला 6 तास भजन उभारून. इथं काही काही वारकरी आहे, विचारा त्यांना. पूर्वी जागर उभारून व्हायची, आजही ज्ञानोबाऱ्यांच्या समोर पालखी सोहळ्यात जागर उभारूनच 6-6.5 तास भजन केलं आणि चंद्रभागेत स्नान करून आले. आम्हीच पंक्ती वाढायला असायचो आमच्या मठात. तर कमीत कमी खोटं नाही सांगत 17 ते 18 चपात्या लागायच्या त्या बोला.
खोटं वाटत असेल तर पुढच्या वर्षी घेऊन येतो येताना. अनुभव बघायचा. आमची दिंडी आता हे समाज वाढल्यामुळं आम्ही बिबेवाडीला असतो, पण पूर्वी आम्ही कॉर्पोरेशनला उतरायचो. कॉर्पोरेशनला मनपाच्या तिथं एकदा दिंडी उतरलेली. आमच्या आजोबांचं वय सध्या 98-99 आहे. मग दिंडीमध्ये ते सगळे आता उद्या सासवडकडे निघायचं, सगळे आपले लवकर झोपलेले, पहाटे उठायचे 3:30-4ला. तेवढ्यात एक आजीबाई आल्या. भाऊ काय 11 वारकरी द्या जेवायला. भाऊ म्हणले ही वेळ आहे का आता? 10-10:30 होत आले, सगळे येऊन जेवण झाले, झोपले ना आता सगळे. उद्या 36-37 किलोमीटर चालायचे. आजी म्हटली अहो मी करायला एकटेच होते, सुनबाई गावाला गेल्या, पण माझा नियम आहे तुमच्या दिंडीतले 11 वारकरी जीव घालायचा, मला बाकीचं माहित नाही. भाऊ म्हणले आता सगळे झोपलेत, पण कोण जागा आहे का पाहतो, कोणी राहिलं असलं जेवायचं हुकून चुकून. तर हे नेमके रंगनाथ बुवा जेवण करून आलते. जेवण करून आले होते. ते 12 बंदी घालायचे. पूर्वी जुनी मंडळी वारकरी घालतात ते 12 बंदी. ते आपले 12 बंदी काढली ना असे अडकवले, नेमके वळकटीवर पडले होते. वळकटीवर पडलेले तेवढ्यात भाऊ आले त्या रूम मध्ये. भाऊला पाहिलं की ते उठून उभे राहिले. भाऊ कोणाला पाहताय? ते म्हटले काही नाही, जरा एक काम होतं तुमच्याकडं. माझ्याकडं काय काम? काही नाही, जरा जेवायला जाता का? रंगनाथ भाऊ म्हणले आज्ञा कशी मोडू? आज्ञा जेवायला म्हटलं की आज्ञा कशी मोडू? मग म्हटले चला. ते रंगनाथ भाऊंचा हात धरला आणि त्या आजी जवळ आणला. आजी हे वारकऱ्याला घेऊन जा जेवायला. आजी म्हणली चेष्टा करता का भाऊ? 11 वारकऱ्याचा स्वयंपाक आहे 11. भाऊ मनात म्हणले एवढंच नेऊन बघ. ते रंगनाथ भाऊ जेवायला गेले. आता ते पुणेरी चपात्या, त्या का आपला चपाता आहे का? पुण्याच्या चपात्या म्हणजे कागदासारख्या, एका चपातीचे 2 घास होतात जास्तीत जास्त. हे जेवायला वाढलेलं रंगनाथ भाऊनी पुंडलिक केलं. आजी तूप आणायला गेली, तूप. तेवढ्यात रंगनाथ भाऊने आवाज दिला, आजी चपाती आणा येताना चपाती. आजी म्हणली वाढली ना. हे म्हणला संपली ना. ती राहिली का असं? चपाती वाढते तवर आहे ना सांगायचं भाजी आणा. शेवटी त्या म्हातारीनं टोपलीच नेऊन ठेवले तिथं. 11 माणसाचा स्वयंपाक एकट्या पट्ट्यानं हाणला, एकट्याच वारकऱ्याने. ते सगळे जेवण झाल्यावर आजीनं 151 रुपये दक्षिणा घेतली. नारळ घेतला आमच्या भाऊंना, आजोबांना बुक्का लावला. 151 रुपये नारळ आजोबांना दिलं. ते आजी म्हटली भाऊ पुढच्या वर्षी 11 नाही 21 वारकरी पाठवा, पण हे बुवा काय पाठवू नका. का वारकरी भजनही तसंच करतात, भोजनही तसंच करतात. ज्ञानोबारांच्या सोहळ्यात या. आता मी स्वतः दिंडीमध्ये चालतो, 1 मिनिटही आम्ही कधी गाडीत बसत नाही. इथल्या मंडळींना माहिती आहे ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये काय वारकऱ्यांचं भजन असतं. आणि वारीत यायचंय ते भजनासाठीच. गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. हे आता काही काही लोक पुढे जाऊन गप्पा मारत बसतात, तो भाग सोडून द्या. त्याला आमचे काही काही वारकऱ्यांनी प्रमाणच दिले. पापाचे कळप तुम्ही म्हणा, मी कशाला भजन काही काही ठिकाणी वाढणारं उदार असतं, उदार असतात वाढणारं उदार असतं. खाणारही चांगलं असतं, पण स्वयंपाकच नीट नसतो महाराज. स्वयंपाक आता औरंगाबाद मधल्या हे आर्यंतनगर, मित्रनगर, विष्णुनगर, जवाहर कॉल ह्यातल्या मंडळींना येतं का नाही माता माऊल्यांना तसा भात कोणाच ठाऊ. पण आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या करतात पा. एका पातेल्यामध्ये 3 प्रकारचा भात करतात. त्या 3 खाली जळगाव, मध्ये चिखली आणि त्याच्यावर तांदूळवाडी. ते आता विस्ताराने सांगायची गरज नाही. करपलेला जळालेला भात म्हणजे जळगाव, मध्ये नुसता चिखल असतो, त्याच्यावर नुसतेच तांदूळ. स्वयंपाक नीट नाही. काही ठिकाणी स्वयंपाक चांगला असतो, वाढणारही उदार असतं, पण खाणारं नीट नसतं. खाणार हे आताचा काळ जरा सोडून द्या, पण पूर्वी पायी प्रवास असायचा. ते शेता सामुग्री सगळं बरोबरच घ्यायचे. 2 जण यात्रेला निघाले. एका धर्मशाळेत मुक्काम पडला. ते म्हटले उशीर झाला, आता कुठं चपातीन भाजी करतो, कर ना तांदळाची खिचडी. तांदळाची खिचडी केली. धर्मशाळेत दोघांनी अर्धी वाटून घेतली. आपलं तांदळाचा भात दोघांनी अर्धा भात वाटून घेतला आणि खायला सुरुवात करणार. गेली लाईट गेल्यावर समोरचं म्हटलं खा खा, काय कानात जातो का खा. त्या दोघांनी खायला सुरुवात केली.
पण एक प्रत्येक घासाला खडा काढायचा, प्रत्येक घासाला खडा. घास खाल्ला आणि खडा लागला की ते हळूच जिभेवरचा खडा असा हातात घ्यायचा आणि समोरच्याला हाणायचं. ह्या बघ खडा लागला, पुन्हा काढायचं. ह्या बघ खडा लागला, पुन्हा काढायचं. ह्या बघ खडा लागला. समोरचं म्हटलं अर्धा भात झाला रे माझा खाऊन, मला एकही खडा लागत नाही आणि तुलाच बरे लागतात खडे. ह्या बघ खडा लागला आणि ह्या बघ खडा लागला. ज्याला खडे लागत होते ना त्यालाही थोडा संशय आला. ते म्हटलं मलाच कसे लागतात, हे तर म्हणता अर्धा भात झाला खाऊन, ह्याचा संपत आला अर्थात. मला खडे लागतात आणि याला लागत नाही. ज्याला खडे लागत होते ना त्यानंही थोडं अंधारामध्ये खिशातली बॅटरी काढली आणि समोरच्याच्या तोंडावर लावली तर एकही दात नाही. हे म्हटलं खडे नाही तुला, दगड नाही लागायचे. दगड खडे कसे लागतील तुला, खाणारा नीट पाहिजे ना. सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, तेव्हा पंक्तीचा आनंद आहे. आता इथं पहा तुम्ही, गेले 6 दिवस झालं संगतही देवाची आहे आणि पंगतही देवाची. संगती पंगती देवा सवेकडे, नित्यानित्य जोडे तेची साथ. नाही तर काही काही जेवायला बसतात, जेवायला बसलं की मग अरे हे चपाती कडू लागते. हे म्हणलं कडू, चपाती कडू असते का? बरं एक काम कर, ते भात खाऊन बघ बरं. त्यानं भातही खाल्ला, हे तर लई कडू आहे भात. ते म्हणलं एक काम कर, ती जिलेबीचा येडा खाव. त्यानं जिलेबी खाल्ली, जिलेबी ती कडूच लागली. मग ते शेजारच्याने विचारलं का तुला जिलेबी कडू लागते? आता सप्ताह सुरून आज 6 दिवस पूर्ण होत आले, तो कुठे गेला होता एवढे दिवस? ते म्हटलं काही नाही, जरा दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो. मग तुझा दोष नाही, ते रोग्या विषतुल्य वाटेही मिष्टान्न, तोंडाची कारण चवी नाही. रोग्याला किती जेवण चांगलं दिलं तर ते विषतुल्यच लागल ना. मिष्टान्न जरी असलं तरी विषतुल्य लागतं, कारण तोंडाची कारण चवी नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला संगतही देवाची आणि पंगतही देवाची. संगती पंगती देवाच वे घडे, पण किती दिवस घडे? सप्ताहापुरतं. काही काही जणांना संगत असते सप्त्यापुरती. सप्ताह आला की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि आंधळे महाराजांचं काल्याचं कीर्तन झालं की याची रामकृष्ण हरीची गाठ पुढच्या सप्त्यात. संगत आहे पण सप्ताहापुरती संगत आहे. काही काही श्रावण महिन्यापुरती. म्हणून श्रावण महिना आलं की ते बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव, बेलाचं पान तांब्यात पाणी हर हर महादेव. महादेव म्हणतो हे का 11 महिने रजेवर जातात खरं? नाही, श्रावणातच येतात माझ्याकडे. म्हणून श्रावण महिन्यामध्ये ते कोंबडीचं निरीक्षण करत जा. कोंबडीचं ते उकंड्यावर असते, पुढं सतडदा पिलं, पाठीमागं सतडदा पिलं. कोंबडी पुढं पाहते, मागं पाहते, पुढं पाहते, मागं पाहते. मेरा भारत मान कोंबडी. पण श्रावण संपला आणि भाद्रपद लागला, 4-5 दिवस उद्या एकटीच असते बिचारी उकंड्यावर उकरत बसली. मग तिथं येते, तिथं काय महाराज लोक कोंबडी काय महाराज पिलं कुठे आहे? चांगले महाराज झाले कळत नाही का तुम्हाला? काय आलं? श्रावण संपला ना, आणि मग पिलंही संपली आणि तो माझा नंबर लागतो गणपती उठल्यावर. संगत आहे पण सप्ताहापुरते, संगत आहे पण श्रावण महिन्यापुरते. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला नित्यानित्य जोडे तेची साथ. आम्हाला नित्यानित्य त्या भगवंताची संगत आहे. मग एक सांगा तुकाराम महाराज, तुम्हाला संगतही देवाची पंगतही देवाची आणि ती नित्यानित्य पंगत आहे, तर भगवान परमात्मा वाढायला उदार आहे का? तुकोबाराय म्हणतात उदार. अर्थ आमचा भगवान परमात्मा समर्थ आहे. समर्थाचे घरी सकळ संपन्न, समर्थाचे घरी. मन मंदिरा गजर भक्तीचा.